न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी तालुक्यातील कवठा खुर्द येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। घाटंजी तालुक्यातील कवठा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत ऑगस्ट 15 हा स्वातंत्र्य दिन देशभक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयभाऊ घरडे, उपाध्यक्ष विनोदभाऊ सोनटक्के, सरपंच सुवर्णा लांजवार, मुख्याध्यापक विजय पवणे सर, ग्रामसेविका कांचन बळीराम टेकाम, तलाठी प्रतीक श्रीराम कणाके यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक प्रेमानंद उमरे, कैलासभाऊ लांजवार, विनोद पवार सर, बंटी सर, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण करत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि देशासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचा संदेश या कार्यक्रमातून घेतला। कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे नियोजन आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते। स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा आनंदी, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले। कवठा खुर्द येथील ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।